नमस्ते, मी स्नेहल सरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूरच्या संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मनभावन किशोर ही बहारदार मैफिल काल उत्साहात संपन्न झाली. किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांनी रचलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्या व वन्स मोरच्या गजरात संपूर्ण सभागृह दणाणून गेला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कोल्हापूरच्या संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी मनभावन किशोर ही बहारदार मैफिल काल उत्साहात संपन्न झाली. किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्या आणि वन्स मोरच्या गजरात संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशामुळे आयोजक आणि कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या मैफिलीमागे एक खास योगायोगही होता. मनभावन किशोर कार्यक्रमाला अवघा आठवडा बाकी असताना प्रतिकिशोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजू काजे यांना अचानक इंडियन आयडॉलच्या किशोर कुमार आणि RD बर्मन विशेष भागासाठी निमंत्रण आले. त्यानंतर तातडीने मुंबई गाठत सलग सराव आणि शूटिंग पूर्ण करून कलाकारांनी पुन्हा कोल्हापुरात येत कार्यक्रमाची तयारी केली. या संपूर्ण धावपळीचे चीज कालच्या भरघोस प्रतिसादातून झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. मैफिलीत सुप्रसिद्ध गायक दिनेश माळी, राजू काजे, अजय राव, कल्याणी देशपांडे आणि अपूर्वा नानिवडेकर यांनी सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध निवेदक संदीपदा पाटील यांच्या खुमासदार आणि भावपूर्ण निवेदनाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली. मूळचा कोल्हापूरकर असलेला संदीपदा याला कोल्हापुरात कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले की तो आनंदाने धावून येतो असे आयोजकांनी सांगितले. संगीत साथीमध्ये कोल्हापूरच्या कलाकारांनी उत्कृष्ट साथ दिली. आकाश साळुंखे कीबोर्ड, डॉक्टर सचिन जगताप बासरी, केदार गुळवणी व्हायोलिन व सतारा, गणेश साळुंखे लीड गिटार, अभिजित लोखंडे बास गिटार, स्वानंद जाधव तबला, अनिकेत ससाने ढोलक कोंगो, इंद्रजित जोशी ऑक्टोपॅड आणि विनोद सावंत परकशन यांनी आपल्या वादनाने मैफिलीची उंची वाढवली. कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था रमेश सुतार आणि सहकारी यांनी तर प्रकाश योजना सुनील व रोहन घोरपडे यांनी केली. रंगमंच व्यवस्था मिलिंद अष्टेकर, सागर भोसले तसेच वैभव एंटरप्राइजेसचे सहकारी आणि संजय लोंढे यांनी सांभाळली. टेंबे रंगमंदिरातील सर्व कर्मचारी आणि स्टाफ यांनीही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी सुप्रसिद्ध गायक दिनेश माळी, हृदयस्पर्शचे पद्माकर कापसे आणि पद्मिनी कापसे यांनी राजू कासे आणि आयोजकांचा इंडियन आयडॉलमध्ये विशेष अतिथी म्हणून निमंत्रण मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास ॲडव्होकेट लक्ष्मणराव केसरकर, आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, मिलिंद कविस्कर, उदय फाळके, ॲडव्होकेट इंद्रजित चव्हाण, मिलिंद गुणे, नितीन सोनटक्के, सूरज नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बॅकस्टेज व्यवस्थापनासाठी संभाजी रसाळ, रेणू खानोलकर आणि विद्या खानोलकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच फाउंडेशन कोऑर्डिनेटर अंजली, कोअर कमिटी सदस्य अवधूत, अनुश्री, शीतल आणि अश्विनी मॅडम बाहेरगावी असल्याने त्यांची उणीव जाणवल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी उर्मिला ग्रीन काउंटीचे प्रवीण केसरकर, रमेश पाटील तसेच निकितेश पाटील यांनी दिलेल्या आदरातिथ्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार मानले. मनभावन किशोरच्या या संस्मरणीय मैफिलीने कोल्हापूरकर रसिकांना अविस्मरणीय संगीताचा आनंद दिला. आता आगामी 7 जून रोजी आनंद भवन ऑडिटोरियम, सायबर कॅम्पस कोल्हापूर येथे होणाऱ्या स्वर स्वामिनी आशा या विशेष मैफिलीची उत्सुकता रसिकांमध्ये निर्माण झाली आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.